अति जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। तक्रारदार विरुद्ध दाखल झालेल्या अर्जाच्या चौकशीत मदत करण्यासाठी आणि गुन्हे दाखल न करण्यासाठी 1 लाख रुपयांची लाच स्वीकारताना कुरुंदवाड पोलीस ठाण्यातील पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष विश्वास साळुंके वय 43 यांना कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले। लाचेच्या या प्रकरणात मध्यस्थी आणि प्रोत्साहन दिल्याच्या आरोपावरून फिरोज पापालाल विजापुरे वय 40 आणि जमीर सलीम पठाण वय 41 या 2 खासगी इस्मांनाही ताब्यात घेण्यात आले आहे। या धडक कारवाईमुळे पोलीस वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार विरुद्ध कुरुंदवाड पोलीस ठाण्यात एक अर्ज दाखल झाला होता। त्याची चौकशी हेड कॉन्स्टेबल संतोष साळुंखे करत होते। ही चौकशी तक्रारदाराच्या बाजूने करण्यासाठी व त्याच्यावर गुन्हा दाखल न करण्यासाठी साळुंखे यांनी सुरुवातीला 1.5 लाख रुपयांची मागणी केली होती। अखेर तडजोडी अंती 1 लाख रुपये देण्याचे निश्चित झाले। या व्यवहारात खासगी इसम फिरोज विजापुरे याने साळुंखे यांच्यासाठी लाच मागितली तर जमीर पठाण यांनी पैसे देण्यास प्रोत्साहन दिले। तक्रारदाराने या संदर्भात कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाद मागितल्यानंतर पथकाने लाचेच्या मागणीची पडताळणी करून कुरुंदवाड येथे सापळा रचला। पंचांच्या उपस्थितीत 1 लाख रुपयांची लाच स्वीकारताना साळुंखे यांच्यासह दोन्ही खासगी मध्यस्थांना जाळ्यात पकडण्यात आले। या तिघांविरुद्ध कुरुंदवाड पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या अन्वये गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। ही यशस्वी कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या देखरेखीखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, प्रकाश भंडारे, संदीप काशीद, सचिन पाटील, कृष्णा पाटील, रवींद्र पाटील आणि गजानन कुराडे यांच्या पथकाने केली। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।